प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. आज आपण सर्वजण मत्तयकृत शुभवर्तमानाचा दुसरा अध्याय वाचणार अथवा ऐकणार आहोत. मागील लोकांचे येणे आणि हेरोद राजाच्या दिवसांमध्ये यहुदियातील बेथेलहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा. मागी लोक पूर्वेकडून येरुशलेमेला आले. ते म्हणाले, यहुद्यांचा राजा जो जन्मला आहे तो कुठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेत त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करायला आलो आहो. आणि हे ऐकून हेरोद राजा घाबरून गेला व त्याच्याबरोबर सर्व येरुशलेम नगर घाबरले. मग त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना एकत्र जमवून त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हावा? तेव्हा ते त्याला म्हणाले, येहुदियातल्या बेथलहेमात, कारण भविष्यवादाच्या द्वारे असे लिहिले आहे की, आणि हे बेथलहेमा, यहुदाचे भूमी, तू यहुदाच्या अधिकाऱ्यांमध्ये सर्वांत लहान आहेस. असे काही नाही, कारण जो माझे लोक इस्रायल यांचा पालक होईल तो अधिपती तुझ्यातून येईल. तेव्हा हेरोदाने त्या मागी लोकांस गुप्तपणे बोलावले आणि तो तारा दिसला. त्याची वेळ त्यांच्यापासून नीट विचारून घेतली आणि त्याने त्यांना बेथलहेमाला पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा व तो तुम्हा सापडल्यावर मीही येऊन त्याला नमन करावे म्हणून मला ते कळवा. तेव्हा राजाचे बोलणे ऐकून ते निघाले. मग पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेत पाहिला होता तो, जेथे तो बालक होता तेथे, म्हणजे त्या ठिकाणाच्या वरती येऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले. आणि त्यांनी आपली द्रव्य काढून सोने, ऊद व बोळ अशी दाने त्याला अर्पिली. आणि त्यांनी हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्यांना स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशात गेले. आमेन.